काय पाहायला आली होती असं आहे मायवाला मला आठवणच राहत नाही बापा. उद्या काही पाहायला आली नाही, आठवण काही येऊन नाही राहिली. आता मग आठवण आली नदीत काय होतं, ती बिमारी लागली काय माहित. नुसतं विसरूच जातं एवढ्या कमी वयात. असं व्हायला नाही पाहिजे ना, एवढ्या कमी वयात जर आठवलं नाही तर मग कसं करा, म्हातारपणी कसं होईन माय. हात नुसतं स्वेटर कानटोपर पायात मुच्छे चप्पल सारं घरात घालू घालू फिरायला लागते म्हटलं आजकाल. काही घराला ऊन नाही लागत. जराशी घराला ऊन लागली असती ना तर मला थंड लागलं असतं. एवढं घरात नुसतं थंडे थंडे पाय पडते, थंड थंडावा लागते नुसतं घरात. आणि उन्हाळ्यात मला लागत मार स्लॅब गरम होती. आणि तेव्हा गरज असते तर असं वाटते का थंड राहायला तेव्हा गरम होते. हिवाळ्यात मार थंड थंड लागते घर. असं कसं आहे तर मला सूर्यावर नाखाली मी म्हटलं बाई उतूच गेलं का वर. असा पसाराच्या पसारा पडला ठेवतो मी. काही सुचत नाही माया पुरी तर उल्लीचा पसारा ठेवत नाही. त्याच्यावर असलं म्हणजे सारं पॉश करून ठेवते. पाय म्या इथंच गडवाई ठेवून दिला, इथंच म्या हळद टाकली होती वरना, तर तिखट मिठाचा डब्बा इथंच ठेवला, डाळ इथंच ठेवली. माय पोरगी आली असती ना तर बोलली असती मला अशी घणाना करून ठेवते. ते बोलते तर काय त्याचं काय चुकते, घणाना करूनच ठेवतो ना मी. आणि जिथं तिथं घणानाच करून ठेवतो. काय बोलत नाही त्या मला घणानुसार सुचत नाही. त्याला आता ते जेवण रक्त आहे तर चांगलं त्याच्याकडून बरोबर कामही होते, बरोबर चालणे होते. माझ्याकडून होतच नाही बाबा. आता बाई टाइमपास करण्यात काही अर्थ नाही. लागो थंडी काही हो, आता लवकर लवकर कणिक भिजवतो आणि पोळ्या टाकून देतो. किंवा कुकरीत इथं पडला ठेवला. ठीक गाऊन ठेवत जाय म्हणते मायपुरी, पण मी गाऊन नाही ठेवली. असं आता नेहमी नेहमी काय लागते मला. आपा वनिता काय करू राहिली व वनिता? काकू काही नाही हो, आता स्वयंपाक करून राहिली. आताच वरण टाकलं, आता म्हटलं कणिक भिजतो बा. पगावरी कामाला येते बापा, आज लय लवकर उरकलो तू. हो आता असं आहे, लवकर लवकर करून टाका. मग बिचारे जरासं आराम भेटते जीवाले. सकाळी का नाहीतरी इकडे तिकडे फिरफार केल्यापेक्षा आपलं केलं मोकळं झालं बस, डोक्याला टेन्शन नाही राहत. अरे कधी जेवते मग. बरं आहे बापा, बरं आहे. काय हो महिनाच सांगे त्या घरी म्हणे गॅसचा वटा केला म्हणे, म्हणून मी पाहिलेली हो. मस्त दिसून राहिला त्याचा गॅसचा वटा, तर मस्त दिसून राहिला. किती दिवसात केला व? हो काकू जास्त दिवस नाही लावले त्याने, एकच दिवसात केल्या. बाप्पा बाप्पा एका दिवसात केला. आम्हीच तर नवल करत राहिलो त्याचं. त्याने 3 माणसं आणले होते त्याचे. मग तेवढं कामात फरक नाही पडत. 3 माणसं आणले म्हणजे बापरे, 3 माणसाने एका दिवसात केला. बाप्पा बाबा घरासमोर तर बाई 3 माणसं होते. त्यानं तर 4 दिवस लावले एवढ्या गॅसच्या वाट्याले. आणि मजुरी किती घेतली व? काकू 4,000 घेतली बापा मजुरी. आणि हे सामान लय महाग झालं ना, लय रुपयाचा झाला. कोणतंही काम करायचं म्हटलं तर बाई पैसा आता पाहिजेच. तरी लय दिवसानं त्या घरी येऊन दिवस निघाला कराले. लय दिवसानं केला तुम्ही. हो मापाची लय दिवसाची होती. आई म्हणे आपल्या घरी गॅस टाकू म्हणे, घनाना दिसते म्हणे, चांगलं दिसत. म्हटलं बाबू करू आता, पैसा नाही पाणी नाही काही पाहा लागते ना हो. माणसाची चकट्याची कमाई, पोरी आहे 2 आणि पोरग एक. सारा विचारच आहे ना लेकरायले शिकवणं हे ते होते का हो. ते मग आता कसं तरी आम्ही पैसे जमा केले आणि आता हा ओटा केला. सगळं पाहा लागते ना, असं नाही ना आपल्याला का उलीस. मग आमचं जसं जसं झालं तसं आम्ही करत असतो. आमचं नगदी काम आहे बाई, आम्ही कोणाचं उधार ठेवत नाही. हो ते थाय हो बाई, सारंच पाहा लागते. सारं पाहा लागते तवा करा लागते. तसं होते काय, आणि जसं जरासं पोटात पोट केलं तर होते. आता तुम्ही 4 पैसे गुरवले म्हणून झालं, नाही तर झालं असतं काय. देवाचा ओटा केला वाटते, देवाचा ओटा करून घेतला वाटते ना काकू. कामात काम मग करून घ्यायचं म्हटलं, कायले मग एवढंच ठेवायचं. माझ्या घरी देवाचा ओटा मोठा खाली झाला होता, आता जरासा वरत करून घेतला. म्हटलं खाली देव चांगलं नसते म्हणते, मग वरत पाहिजे जराशे. आणि आता चांगलं दिसून राहिलं ना पद्धतशीर. एवढी जागा सोडल्यापेक्षा ह्या देवाचा ओटा जर याले जोडलेलाच केला असता तर. नाही जरासं अंतरच पाहिजे. स्वयंपाक करायचं न देवाच्या यायचं. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. अंतरच पाहिजे गुलीस, तेच बरोबर आहे. मला आता समजलं, बरोबर आहे. कशा काय आलत्या हो काकू तुम्ही, कशा काय आलत्या? हो आता मी इकडे देवळात चालली होती. मी म्हटलं चला बा त्या घरी महिन्यात सांगे का तू इथं केला म्हणून. म्हटलं मस्त केला म्हणे, ते म्हणे चांगला गेला म्हणे, एका दिवसातच केला म्हणे. मला तिने सांगितलं. मग म्हटलं चला बा आता इकडून चालली होती. मग मी समोर गेली तुलीशी, मग पलटली. मी म्हटलं जाऊ दे, चल म्हटलं आता जाऊन पाहतोच म्हटलं. तसं काय नव्हते का हो माया. त्या घरी अधिक काही वेगळं वाटून राहिलो. अधिक काही केलं का हो तुम्ही, अधिक काही केलं काय? अहो काकू हे डब्यासाठीचे कळप्पे आहे ना, ते टाकून घेतले. पहिले कळप्पेच नव्हते ना, असेच खाली ठेवून आम्ही भांडे. बाई कामात काम करून घेतलं. लय दिवसानं दिवस उजायला त्या घरी काम करायले आणि करून घेतलं तुम्ही बरोबर सगळं पद्धतशीर. आता पैसा लावल्या पद्धतशीर तर होणारच आहे काकू. नऊ माय जराशी बाहेर काय त्या घरात थंड थंड लागते हो माय, लय थंड लागते त्या घरात, जसं काय बर्फात असल्यासारखं वाटते. काकू बाहेर आली असती मी, पण कसं आता माझा स्वयंपाक खायचा आहे. स्वयंपाक झाला म्हणजे मोकळे होते. रोजचा जायचं आहे. चाल जराशी बाहेर. मी काय रोज रोज म्हणतो का तुले, चाल ना बाहेर. हो काकू, अधिक माईचा माणूस वावरातून आल्यावर अधिक कावर कावर करून नामावर मला म्हणून अधिक स्वयंपाक झाला घरी राहून का अशीच करतं काय, इजण्यात जातं का, असं तसं. मग अधिक बोललं म्हणजे काय कायले आपलं करून ठेवलं. मग कधी माणूस जेवते. चल बाई कर बाई तू तुझ्या काम, मग घरी राहू दे, नको येऊ. जाऊ दे, मीच जातो बाहेर, चांगल्या उन्हीत बसतो जराशी. बापा जाऊ द्या, 5-10 मिनिट बसतो मी. चला चला उलीची, मला लय थंडी लागून राहिली. करतो मग मी स्वयंपाक 5 मिनिटांनी लेट करो. जाऊ द्या, राग आला बाप्पा. चला. बापरे बाईची मैफिल जमलीच आहे वाटते. हो आता सगळ्या जण ऊन खाली आल्या असं. बापरे तुम्ही आल्या वाटते ऊन खाले, पण आता काय तुम्ही आल्या ऊनच गेली बिचारे. सावली झाली अशी कशी छावाली ती एवढी. बिचारे आतापर्यंत तू ऊन होती. आम्ही घरातून निघायचं होतो तर एकदम सावली पडली बिचारे. काहून असं झालं होतं. आम्ही म्हटलं चला बा घरात थंड लागते, इच्छा चाल म्हटलं, म्हटलं बाहेर हे स्वयंपाक करता करता आणलं म्हटलं मी. पण आम्ही आतापर्यंत ऊनच खाऊन राहिलो होतो आम्ही. मग त्याच्याचसाठी बसलो. मग होत राहील म्हटलं काम, जराशी ऊन खाल्ली म्हणजे बरं लागते अशा वेळेस. तशी तर जाय व, नाहीतरी ऊन नाही आहे. अधिक म्हणजे मायानं तुझ्या स्वयंपाक राहायला चालली जाय. जी काकू आता जराशी बसतो. आता सारा बाय आहे तर बसतो उलीशीन, मग करतो स्वयंपाक 5-10 मिनिटांना. घाईनं स्वयंपाक सुरू झाला होती आता. हो माईचा माणूस कामावून लवकर येते. मग म्हटलं स्वयंपाक करून ठेवा. एकदाचा स्वयंपाक करून ठेवला का बस मोकळी होते भाजी म्हणून.
तिथं कामं झाले असून मग हो हो माझे सगळेच कामं झाले. आता स्वयंपाक करून राहिली होती. स्वयंपाक झाला असतं झालं मग मग धुणं आपण उपट केलं म्या झालं. काही टेन्शन नाही बापा. धुणं मी इकडे टाकून देतो, इकडे स्वयंपाक करतो. वॉशिंग मशीन मध्ये टाकले का बस धुणंच होती. मला तसं काही धुण्या फुण्याचं टेन्शन नाही आहे बापा. त्या घरी आहे आम्हाला नाही काय टेन्शन. आम्हाला आहे ना टेन्शन धुणं धुवायचं. आम्हाला धुवाच लागते, त्रास घ्यास लागते आम्हाला. आपल्या तकदीराच्या गोष्टी आहे. आपल्या तकदीरात आहे का? आपल्या तकदीरात तर नुसते कपडे धुई धाय करणं आहे. हात दुखो का पाय दुखो नवरा करून ठेवते काय काय कपडे आणि मग चांगले घासा लागते. चांगला जोर लावू लावू जोर लावू लावू मलाही असं वाटतं कधी कधी वॉशिंग मशीन पाहिजे होती. पण आपल्याही नशिबानं भेटत नाही ना. बिलही मोठं येते ना त्याचं. नाही हो बाई, समाधान ठेवलं तर सगळ्याच गोष्टीत समाधान आहे. नाही तर मग याला त्याला जळत राहिलं तर काही फायदा नाही आहे. समाधानच सगळ्यात मोठं सुख आहे. काही नाही आहे. काही असलं आणि काही नसलं तर मग माणसानं जर समाधान ठेवलं ना साऱ्याच गोष्टीत आनंद आहे. तू कोण अशी बोल राहिली? ते म्हणणं आहे का मी जाऊन राहिली काय? मी फक्त अशी गोष्ट करून राहिली. कोणाच्या नशिबाला नशीब घासल्यानं नाही होत बा असं म्हणून राहिली मी. मी काय अशी म्हणून राहिली का तिच्या नशिबाने भेटते बा असं म्हणून राहिली. मी काय तिला जाऊन राहिली काय? बापा बंद विषय करा तुम्ही. विषय बंद. काही बोलू नका त्या विषयावर. होऊन राहिलं कामाचं काम आणि बोलून राहिलं एकमेकीले. राहू द्या काही नाही. जाऊन दे ना विषय जाऊ दे ना. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना. एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आपल्या गावातल्या पोरीचं लग्न जुळलं ना. कोणत्या हो काकू? तुम्हाला भल्ले बेत्तम बातम्या राहते कुठच्या ना कुठच्या. आम्हाला नाही राहत बाबा माहीत. हो मला वित्तम गित्तम नसते माहिती. आता गावात जर कोणती गोष्ट घडली तर माहितच होते ना. ते चिचुंद्री ना चिचुंद्री तिच्या पोरीचं वय. हो का हो बरं झालं सांगितलं तुम्ही. आम्हाला माहीतच नव्हतं. तुम्हाला बरी माहिती राहते. मी काय म्हणतो कुठं झालं तिला? अरे बाई मी विचारपूस केली नाही. एवढी खोल विचारपूस काही मी करत नसतो. पण मला एवढं माहीत झालं. जुळलं बा. पोरगी ते जॉब करून करते ना. चांगली काहीतरी मोठी शिकली आहे म्हणते. लय मोठी शिकली आहे म्हणते. ते येत नाही बाई ते इंजिन म्हणते. इंजिन काहीतरी शिकली आहे म्हणते ते इंजिन. हो का ते इंजिनिअरिंग असं इंजिनिअरिंग. हा थेच म्हणते मी. असं ऐकलं का थेच शिकली आहे म्हणून. कुठे येते एवढं म्हाताऱ्या बायले. इंजिन नाही शिकली ते. इंजिनिअरिंग नाही शिकली ती पोरगी. दुसरंच शिकली आहे ती काहीतरी. MC आहे का काहीतरी शिकली आहे ती पोरगी. हे नाही शिकली आहे. हो मला सांगे ना. ते पाहुणेच सांगे. मलाच काय माहित होतं. तिला जाबही आहे म्हणते. ते घरून करते म्हणते जाब. ते गावातच असते आपल्या गावातच आले. ते फक्त हे करते का म्हणते. ते शाळेवर जाते ते शिकवाले. तर तो जॉब करते बा ती पोरगी. दुसरा जॉब करत नाही ते. मी आता हेच जॉब ऐकलाय तिचा. द्या ना तुम्ही काय तारू तोडून राहिले. काही शिकली आहे काही ना काही करते ते. जाऊ दे ना करून राहिली ना ते. ना आजकाल जाबच नाही लागत. बरं आहे ना. पोरगी करते पोरगा करते चांगलं काम आहे. म्हणजे दोघांचं घर बघते. कोण सवरून घरी राहिल्यापेक्षा बरं ना. कोणाला हरी कसते शिकून सांगून घर बसायचा. किती पगार भेटते किती काय भेटते. किती जॉब केला तो मार घेऊन घेते काहीच नाही देत पैसे. त्या लेकराचं मन तर लागलं पाहिजे त्या जॉब करण्यात. काही मन नाही लागत उलीच्या पैशात. त्या लेकराला एकदम लाखातच पगार देईन का बिचारे. कमी पैशात करा लागते ना पहिले ना. आता माझ्या बहिणीचीच तर पोरगी पाहिजे ना. किती पगार आहे तिले. 90-80 रुपये पगार आहे म्हटलं. कमी पगार आहे का तिले. समजते आजकाल करा लागते. पण इतकं काही खोटं बोलायला लागते. 80-70 पगार सांगते. जर समजत नसल्याने आपल्याला 10-12 हजारानं तर जॉब करावं लागते. मी तर सांगते पुरत नाही तरी करावं लागते. पण मोठेपणा पाहिजे ना किती सांगते. छातीला मातीला सांगते लागन तर त्यांना. त्याला तर बाई 1 लाख रुपये पगार आहे. 1 लाख रुपये. मोठ्या कंपनीत आहे म्हटलं. तिथे खोटी बोलताना काही वाटून नाही राहिली. 1 लाख रुपये पगार म्हणजे काय झाला बापा. काय हिच्या घरच्याची छान राहिलीस. तिच्या सुनीची छान राहिलीस. तिच्या सुनीची तर पाहिजे जमिनीवर नसते. 15 हजारानं पोरगं जॉब करते सांगते. 1 लाख रुपये पगार. घराचं काय स्टँडर्ड यायचं काय येणं तर बातच 4 व्हीलर घेतली असती. तर बात उतर बोलते लोकायले. असं म्हणत नाही का बा भेटते बा तर जाऊ दे बा. जॉब आहे ते आता भेटतच नाही. जॉब तर करावंच लागते हे आपल्याला समजते. पण इतकं खोटंच काय बोलावं लागते. मला हेच पटत नाही यायचं. कायचा विचार करून राहिली एवढी खोल विचारात दिसते तू. हे बाबा मी कायचा विचार करतो काही नाही. मी बापरे म्हटलं तुमच्या नात्याला लय पगार आहे बा. चांगला आहे बा. मस्त आहे. आमच्या लेकराला नाही बापा. आमचे लेकरं घरीच असते. बेरोजगारच आहे आमचे लेकरं. काहीतरी करायला पाहिजे बाई. काही ना काय करायला पाहिजे. असं एवढं शिकून सारून घरी नाही बसायला पाहिजे. आपल्याला आपलं मध्ये येईल काय सांगून अर्थ आहे. उगं राहिलेलं बरं. आपल्या लेकराला पूर्वाले पैसा नाही ना आपल्यापाशी. याच्यासोबत काय बोलून अर्थ आहे. बोलू दे. आपल्या लेकराची बेकार दिवस आहे हे सोगाच लागन. खोटं नाटं बोललं नाही होत आणि एवढं पगार सांगणं नाही होत. करायचं एवढं खोटं नाटं बोलून. जेवढं आपल्या घरी कमावतो ते आपल्यालाच भेटते ना. दुसऱ्याला भेटते काय. कोणाला किती काही सांगितलं काही केलं आपल्याला आपली परिस्थिती माहीत राहते. मी जातो. तुम्ही बसा करा तुम्ही गोष्टी. मी जातो माझ्या घरी. माझ्या काम हाच आहे. अधिक माहितीचं मानशील मला म्हणून किती वेळ लावला म्हणून त्या अधिक चालली बाबा मी. हो जाय कामं कर. ये मग आमची वाच आहे का. आम्ही पहिले बसतो मग कामं करतो.